नवी मुंबईतील जनता मार्केट परिसरात सार्वजनिक सुव्यवस्था आणि नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने एपीएमसी पोलिसांनी विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे। महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचा कलम 110 आणि 117 अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत संशयित हालचाली करणाऱ्या अनेक महिलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार तुर्भे रेल्वे स्थानकापासून जनता मार्केटच्या परिसरात काही महिला अनियमितपणे रेल्वे पुलाखाली आणि आसपासच्या भागात थांबत असल्याबाबत स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रारी प्राप्त होत होत्या। या महिलांपैकी काही जणी कथितरित्या देह व्यापाराशी संबंधित हालचाली करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता। त्यामुळे परिसरातील सामाजिक वातावरण बिघडत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली। या तक्रारीची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली। कारवाई दरम्यान संशयित महिलांना ताब्यात घेऊन त्यांची ओळख, वास्तव्यासंबंधित माहिती आणि हालचालीची पडताळणी सुरू करण्यात आली। पोलिसांनी स्पष्ट केले आहे की सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर किंवा संशयास्पद हालचालींना आळा घालण्यासाठी अशा मोहिमा पुढेही सुरू राहतील। या कारवाईमुळे जनता मार्केट परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे। सर, आज कारवाई करण्यात आलेली आहे अतिक्रमणाविरोधात, त्याबाबत एपीएमसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तुर्भे रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये जनता मार्केट एरिया आहे। त्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते अशा अनेक नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या। या ठिकाणचे रस्त्याच्या बाजूला असलेले जे काही छोटे व्यावसायिक दुकानदार आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले असल्यामुळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या सोबत या ठिकाणी आज कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामुळे निश्चितच वाहनधारकांना आणि नागरिकांना याच्यामध्ये दिलासा मिळेल। तर या परिसरामध्ये ज्या रेषा करणाऱ्या महिला त्या देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात, त्यावरती देखील आपण एक धडक कारवाई केलेली आहे मोहिमेअंतर्गत, त्याबाबत काय? त्याबाबत देखील अशा महिलांच्या बाबत स्थानिक लोकांच्याकडून तसेच नगरसेवकांच्याकडून तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या। त्या अनुषंगाने देखील आम्ही कारवाई केलेली, त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 110 117 अंतर्गत कारवाई केलेली आहे आणि निश्चितच त्याबाबत आज आम्हाला इथं फरक पडलेला दिसून येतो। सर, कारवाई करताना काही अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं? काही नाही, अडचणीनं काही नाही, लोकांचं सहकार्य आहे आणि त्यांना सगळ्या गोष्टी समजावून सांगतोय आणि ते स्वतःच लोक ज्या काही अतिक्रमण केले ते स्वतःही काढून देतात। काही प्रमाणात असं पण अमोल कांबळे, जनशक्ती, नवी मुंबई।